नमस्ते विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज या ठिकाणी आपण इयत्ता 10वीचा आहे जो पार्ट सेकंड मधील 5वा चॅप्टर आहे टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. तो चॅप्टर आज आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी या धड्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट करत असतात. जे आपल्या घरामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी वापरतो, इलेक्ट्रिक करंट जो वापरतो तो नेमकं जनरेट कसं करत असतो, त्याचं मागचं प्रिन्सिपल काय आहे ते पुढे हुडकून काढलं. आणि पूर्वी काय वापरत होते इलेक्ट्रिक करंट तयार करण्यासाठी, आता कोणते एनर्जी सोर्सेस वापरतोय आपण, जे काही बदल आहेत काळानुसार झालेले ते आज आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये कव्हर करायचे आहे. खूप महत्वाचा धडा आहे आणि चांगले मार्क मिळवून देणारा हा चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला माहित आहे फर्स्ट जो इलेक्ट्रिक करंट जनरेट केला, इलेक्ट्रिक करंट जनरेट करण्याचं जे प्रिन्सिपल आहे ते सगळ्यात अगोदर मायकल फॅराडे या शास्त्रज्ञाने हुडकून काढलं आणि त्या प्रिन्सिपलला त्यानं नाव दिलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे आपण पार्ट 1 मधील जो 14 धडा होता आपला इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे. थोडंसं तिथं तुमची त्याच्याविषयी तुम्ही माहिती घेतलेली आहे. तर आज तोच कन्सेप्ट पुढे येतोय आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर ते प्रिन्सिपल त्यानं वापरून इलेक्ट्रिक करंट जनरेट केला होता. मग ते प्रिन्सिपल काय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं. मग तुम्हाला क्वेश्चन असतो याच्यामध्ये, क्वेश्चन काय बघा, 1 मार्काला क्वेश्चन पडू शकतो. क्वेश्चन आहे बाय विच प्रिन्सिपल द इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड. The electric current is generated किंवा प्रोड्यूस्ड. कुठल्या प्रिन्सिपल नुसार आपण इलेक्ट्रिक करंट काय करतो, जनरेट करतो किंवा तयार करतो, त्या प्रिन्सिपलचं नाव लिहायचं आपल्याला. आन्सर आहे त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय आन्सर आहे त्याचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे त्याचं तुमचं 1 मार्काला पडू शकतं. कुठल्या प्रिन्सिपल नुसार आपण इलेक्ट्रिक करंट जनरेट करतो किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेटेड, कुठलं प्रिन्सिपल वापरतो आपण, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे प्रिन्सिपल कोणी ओळखून काढलं, कोण आहे शास्त्रज्ञ, त्याचं नाव काय आहे. त्याच्यावरती पुढला क्वेश्चन असतो who invented the principle of electromagnetic induction. Principle of electromagnetic induction. तर हे जे प्रिन्सिपल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं ते कोणी हुडकून काढलं, कोण शास्त्रज्ञ, त्याचं नाव काय आहे. तर त्याचा आन्सर आहे मायकल फॅराडे. मायकल फॅराडे. तर हे असे 2 क्वेश्चन 2 मार्काला तुम्हाला पडू शकतात. परत एकदा घेतोय, बाय विच प्रिन्सिपल द इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड. त्या प्रिन्सिपलचं नाव आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हु इन्व्हेंटेड द प्रिन्सिपल ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे जे प्रिन्सिपल आहे ते कोणी हुडकून काढलं, तर त्याचं नाव आहे मायकल फॅराडे. तर आता पुढचा क्वेश्चन आहे की एक्झॅक्टली आपण जे प्रिन्सिपल सतत वापरतो आहोत ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन नेमकं काय असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय. तर हे प्रिन्सिपल म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. आता आपला पुढचा पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट, व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा राईट नोट ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा हाऊ इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड. असे 3 क्वेश्चन तुम्हाला कसेही विचारू शकत फिरवून. तर त्याचा आन्सर व्यवस्थित लिहायचा आहे. क्वेश्चन बघा तुम्हाला कसे विचारू शकतात, कारण की आजकाल जर आपण बघितलं वर्षभर परीक्षांचं स्वरूप बदलत आहे. विद्यार्थी हा पोपटपण चिन्ह असतात, त्याला बाह्य ज्ञान हे मिळालं पाहिजे, त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते समजले पाहिजेत, त्यानं ते स्वतः लिहिले पाहिजेत. त्याच्यासाठी बोर्ड नवनवीन प्रयत्न करत आहे. तर आता क्वेश्चन बघा या ठिकाणी आहे, हाऊ इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड. how electric current is
जनरेटेड असा क्वेश्चन विचारू शकतात, किंवा याच्यावरती दुसरा आणखी क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, व्हॉट इज मीन बाय द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, किंवा राईट नोट ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असा क्वेश्चन असतो. तर आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण ह्याच्यामध्ये उत्तर लिहित असताना काय लिहायचं, फर्स्ट पॉइंट लिहायचं आहे, इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड बाय द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तुमचा फर्स्ट पॉइंट असेल, द इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड बाय, इलेक्ट्रिक करंट इज generated by using the principle of कुठलं प्रिन्सिपल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा तुमचा फर्स्ट पॉइंट असेल, द इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड बाय द युजिंग प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सेकंड पॉइंट आहे तुमचा, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल. नेमकं प्रिन्सिपल काय आहे, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी चेंजेस. बघा काय सांगतोय मी तुम्हाला, खूप महत्वाचं आहे हे प्रिन्सिपल. काय सांगते नेमकं, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर कॅन बी चेंजेस, and due to the changing this magnetic field the potential difference is generated across the conductor. आता हे तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो. बघा आपण इलेक्ट्रिक जनरेटर मध्ये पाहिलेलं आहे, हा आपला कंडक्टर आहे समजा, हा आपला काय आहे कंडक्टर, आपण बघितलेलं आहे कंडक्टर, हा कंडक्टर आहे, याच्या भोवती काय आहे ही मॅग्नेटिक फील्ड आहे एन आणि एस. प्रिन्सिपल काय सांगते बघा, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द मॅग्नेटिक फील्ड अराउंड दिस कंडक्टर, म्हणजे या कंडक्टरच्या भोवतीची जी मॅग्नेटिक फील्ड आहे, इथं जी मॅग्नेटिक फील्ड असते ह्याच्या भोवती फिरणारी, द मॅग्नेटिक फील्ड इज चेंजेस. ह्याच्या भोवतीचे आपल्याला काय चेंज करायचे, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर इज चेंजेस अँड ड्यू टू दिस द पोटेन्शियल डिफरन्सेस अरायझेस अक्रॉस दिस कंडक्टर. ह्याच्या भोवतीची मॅग्नेटिक फील्ड चेंज केल्यामुळं ह्या कंडक्टरमध्ये पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो, आणि पोटेन्शियल डिफरन्स जनरेट झाल्यानंतर मग इझिली इलेक्ट्रॉन्स हे मूव्ह होतात, म्हणजेच इलेक्ट्रिक करंट काय होतो, फ्लो होतो. हे त्याने हुडकून काढलं. बघा परत एकदा काय पॉइंट आहे, याच्या भोवतीच हा जो कंडक्टर आहे याच्या भोवतीची काय चेंज केली आपण, अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द मॅग्नेटिक फील्ड अराउंड दिस कंडक्टर इज चेंजेस and due to this changing magnetic field the potential difference is generated across this conductor and the electric current can be flowing. हे प्रिन्सिपल आहे त्याच्या मागचा, तो पॉइंट आपण लिहून घेऊया त्या ठिकाणी. काय प्रिन्सिपल बघा, दुसरा पॉइंट जो असतो तुमचा, अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू धिस प्रिन्सिपल, according to this principle the magnetic field around the conductor changes and due to this potential difference is generated across the conductor. बघा पॉइंट्स परत एकदा आपल्याला विचारलेला क्वेश्चन, हाऊ इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड, किंवा प्रिन्सिपल राईट नोट ऑन
फर्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड बाय युजिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस अँड ड्यू टू दिस द पोटेन्शियल डिफरन्स इज जनरेटेड अक्रॉस द कंडक्टर. आपण ज्यावेळेस त्याची चेंज करतो मॅग्नेटिक फील्ड त्यावेळेस त्याच्यामध्ये काय जनरेट होतं, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो. हे त्यानं त्या प्रिन्सिपलमध्ये सांगितलेलं आहे. तिसरा पॉईंट आहे याच्यामध्ये, थर्ड पॉईंट आहे आपल्याला काय चेंज करायचे, मॅग्नेटिक फील्ड चेंज करायची आहे कुणाच्या भोवतीची, कंडक्टरच्या भोवतीची. आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड चेंजेस करायचे इट इज चेंजेस बाय द टू वेज. तिसरा पॉईंट आहे मॅग्नेटिक फील्ड अराउंड कंडक्टर changes by the two ways. त्याला किती मार्गाने आपल्याला बदलता येते, बाय द टू वेज. त्यातला फर्स्ट वे आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड जे आहे कंडक्टरच्या भोवती ते आपल्याला चेंज करायचे आहे. बघा तुम्ही हे डायग्राम बघितलेले आहे, कंडक्टर इथं मॅग्नेट एन आणि इथं एस. आपल्याला याच्या भोवतीची जो कंडक्टर आहे याच्या भोवतालची काय करायची, चेंज मॅग्नेटिक फील्ड चेंज करायची आहे. मग ते मॅग्नेटिक फील्ड दोन मार्गाने आपण चेंज करू शकतो. फर्स्ट वे आहे, हा जो कंडक्टर आहे हा कंडक्टर तो काय करायचा, स्टेशनरी ठेवायचा बाय कीपिंग द कंडक्टर स्टेशनरी अँड मॅग्नेट्स आर रोटेटिंग. म्हणजे फर्स्ट कंडिशन मध्ये कंडक्टर स्टेशनरी आहे आणि मॅग्नेट्स आर रोटेटिंग. फर्स्ट कंडिशन झाली. म्हणजे सुरुवातीला हा स्टेशनरी होता आणि हे दोघं काय होते, रोटेटिंग होते. आणि रोटेटिंग झाल्यामुळं तिथली मॅग्नेटिक फील्ड काय झाली, चेंज झाली. सेकंड कंडिशन आहे द मॅग्नेटिक फील्ड इज केप्ट द स्टेशनरी. हे जे मॅग्नेट्स आहेत हे काय करायचे, स्टेशनरी ठेवायचे, मॅग्नेट स्टेशनरी ठेवायचे. आणि रोटेटिंग कोण ठेवायचं, कंडक्टर रोटेटिंग. त्यावेळेस हा कंडक्टर काय करायचा आहे, रोटेटिंग ठेवायचा आहे. दुसरी कंडिशन आहे. ह्या दोन मार्गाने आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करू शकतो. परत एकदा बघा कुठले दोन मार्ग आहेत, आपण हे पॉईंट बघितलं आहे. द मॅग्नेटिक फील्ड अराउंड द कंडक्टर चेंजेस बाय द टू वेज. फर्स्ट वे काय आहे, कंडक्टर स्टेशनरी ठेवायचा आणि मॅग्नेट्स रोटेटिंग करायचे. दुसरा वे काय आहे, मॅग्नेट स्टेशनरी ठेवायचे आणि कंडक्टर रोटेटिंग ठेवायचा. ह्या दोन मार्गाने आपण काय करू शकतो, मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड अक्रॉस द अराउंड द कंडक्टर. हे दोन्ही वेज आपण इथे लिहूयात. फर्स्ट वे आहे, इफ कंडक्टर इज स्टेशनरी, and magnets are rotating. आणि मॅग्नेट्स कसे ठेवायचे, रोटेटिंग ठेवायचे. कंडक्टर स्टेशनरी ठेवायचा आणि मॅग्नेट्स आर रोटेटिंग. दुसरा वे काय आहे, इफ मॅग्नेट्स आर स्टेशनरी, magnets are stationary and conductor is rotating, and conductor is rotating, and conductor is rotating. So due to these two ways the magnetic field around the conductor can be changes, and potential difference across the conductor, potential difference is generated across the conductor. This principle is called as a electromagnetic induction. असं तुम्हाला व्यवस्थितपणे 3-4 पॉइंट मध्ये कव्हर करायचं आहे. तर इथे तुम्हाला 3 पैकी 3 मार्क ह्याच्यामध्ये मिळू शकतात. त्याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर आता पुढला पॉइंट आहे, तुम्हाला माहित आहे की आता आपल्याला आपण प्रिन्सिपल बघितलं, ज्या प्रिन्सिपलमुळे आपण काय करतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आहे. शेवटी हे पूर्ण करायचं आहे आपल्याला. पुढचा पॉइंट आहे आपला, आता इलेक्ट्रिक करंट जनरेट करत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर लागतं ते, याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट जर जनरेट करायचं असेल तर आपल्याला जनरेटरची गरज असते. आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे 4th चॅप्टर मध्ये, जनरेटर अ डिव्हाइस which convert the mechanical energy into the electric energy is called as the electric generator.
4th चॅप्टर मध्ये पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे. इलेक्ट्रिक जनरेटर डेफिनेशन, अ डिव्हाइस व्हिच कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी इनटू द इलेक्ट्रिक एनर्जी इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रिक जनरेटर. तर ते जनरेटर मस्ट आहे. जनरेटर असल्याशिवाय आपल्याला इलेक्ट्रिक करंट तयार होणारच नाही. आता जनरेटर जर रोटेट करायचं म्हटलं तर त्याला टर्बाईनची जोड द्यावी लागते. टर्बाईन म्हणजेच काय, तर टर्बाईन म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. टर्बाईनचे डायग्राम दिलेले आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात आयडेंटिफाय दिस डायग्राम. तर त्यावेळेस आन्सर असेल तर टर्बाईन. चाक असतं एक गोल, थ्रेड्स असलेलं, ब्लेड्स असलेलं त्याला. त्या ब्लेड्सवरती ज्यावेळेस आपण फ्लो ठेवतो वॉटरचा किंवा स्टीमचा किंवा गॅसेसचा फ्लो ठेवतो त्यावेळेस ते जे फील आहे ते फील काय होतं, रोटेट होतं. आणि ते फील रोटेट झालं की त्याला आपण जनरेटर ऑटोमॅटिक रोटेट होतं, त्याचं कनेक्शन दिलेलं असतं त्याला. तर टर्बाईन म्हणजेच काय, जे टर्बाईन कुणाला रोटेट करतं, जनरेटरला रोटेट करतं. टर्बाईनला कोण रोटेट करतं, एनर्जी सोर्स लागतो. एक तर लिक्विड असेल किंवा एकतर फ्लो ऑफ गॅस असेल, फ्लो ऑफ स्टीम असेल, हे त्याच्यामुळे ते रोटेशन येतं त्याला. तर हे आपल्याला पाहायचं आहे आता की समजलं. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जनरेट करत असताना कशाची गरज आहे. फर्स्ट आहे जनरेटर. इलेक्ट्रिक करंट जनरेट करायचं आपल्याला, तर त्यासाठी कोणकोणत्या कॉम्पोनंटची गरज आहे. तर सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे, आता आपण लास्टला इथे इलेक्ट्रिक करंट, बरोबर. हा इलेक्ट्रिक करंट काय झाला, शेवटी जनरेट झाला असं गृहीत धरू आपण. इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट जो आहे तो जनरेट होण्यासाठी कुणाची गरज आहे आपल्याला, जनरेटर. कशाची गरज आहे आपल्याला, जनरेटर. कळलं. हा जनरेटर रोटेट करण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, टर्बाईन. कशाची गरज आहे आपल्याला, टर्बाईन. आणि टर्बाईन जर रोटेट करायचं म्हटलं तर आपल्याला पाहिजे एनर्जी सोर्स. एनर्जी सोर्स ही एक मेन फ्रेम आहे, ज्या फ्रेममुळे आपण इलेक्ट्रिक करंट जनरेट करतो. बघा परत एकदा, एक एनर्जी सोर्सची गरज आहे. सगळ्यात अगोदर इलेक्ट्रिक करंट जनरेट करायचं म्हटलं तर त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे टर्बाईन. जो टर्बाईन रोटेट होतो ह्याच्यामुळं. टर्बाईन रोटेट झाला की जनरेटर रोटेट होतं, आणि जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. ही आपली इलेक्ट्रिक करंट तयार होण्यामागची मेन फ्रेम आहे, जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. खूप महत्वाचं आहे. एनर्जी सोर्स, टर्बाईन, जनरेटर आणि इलेक्ट्रिक करंट. आता नेमकं टर्बाईन काय असतं, टर्बाईनची डिझाईन ही सगळ्यामध्ये सारखीच असते का, तुम्हाला याच्यावरती एक गिव रिझन आहे. द कन्स्ट्रक्शन ऑर डिझाईन ऑफ द टर्बाईन इज डिफरंट इन डिफरंट टाइप ऑफ द पॉवर प्लांट. असं तुम्हाला गिव रिझन आहे. तुम्हाला टर्बाईन लक्षात आला असेल. आयडेंटिफाय द डायग्राम टर्बाईन. व्हॉट इज द use of the turbine. Use of the turbine is to rotate the generator, and after the rotation of the generator the electric current can be generated. हे असं आपण पॉइंट बघितलेला आहे. आता पुढे आहे, पुढचा क्वेश्चन आहे construction or design of turbine is different in different types of power plant. Different type of power plant. हे तुम्हाला गिव रिझनला क्वेश्चन आहे. बघ क्वेश्चन काय आहे, construction or design of the turbine is different in different type of power plant. हा तुम्हाला गिव रिझनचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आन्सर लिहित असताना काय पॉइंट आहे बघा. फर्स्ट पॉइंट तुम्हाला लिहायचा आहे, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय पॉइंट आहे बघा, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, अँड फॉर दिस वी नीड द जनरेटर. पॉइंट परत इथे लिहितोय मी, द इलेक्ट्रिक करंट लिहा वाटलंच तर, इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड by using the
प्रिन्सिपल ऑफ कुठलं प्रिन्सिपल? इलेक्ट्रोमॅग्नेटिक induction by using the principle of electromagnetic induction. For this we need, आपल्याला कशाची गरज आहे? जनरेटर. We need the generator. बरोबर आहे. फर्स्ट पॉइंट, the electric current is generated by using the principle of electromagnetic induction. For this we need the generator. Second point आहे to rotate the generator. आता हे जनरेटरची गरज आहे, पण ह्या जनरेटरला रोटेट करण्यासाठी, to generate the rotator we need the turbine. म्हणजे प्रिन्सिपल हे प्रिन्सिपल वापरून आपण इलेक्ट्रिक करंट जनरेट करतोय, पण यासाठी कुणाची गरज आहे? जनरेटरची. आणि जनरेटरला रोटेट करण्यासाठी कुणाची गरज आहे? टर्बाईनची. अँड टू ड्राईव्ह किंवा टू रोटेट, तोच पॉइंट चालतो, टू रोटेट द टर्बाईन. we need the energy source. म्हणजे बघा, जनरेटर रोटेट करण्यासाठी टर्बाईनची गरज आहे. टर्बाईनला रोटेट करण्यासाठी आपल्याला एका एनर्जी सोर्सची गरज आहे. थर्ड पॉइंट, on basis of which type of energy source is used to produce इलेक्ट्रिक करंट. आणि ऑन बेसिस म्हणजे कुठल्या बेसिसवरती, कुठल्या टाइपचा एनर्जी सोर्स वापरलेला आहे. ऑन बेसिस ऑफ विच टाइप ऑफ एनर्जी सोर्स इज युज्ड टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिक करंट. द कंस्ट्रक्शन or design of the turbine is different in different type of power plant. म्हणजे कुठल्या टाइपचा आपल्याला एनर्जी सोर्स वापरला आहे त्याच्यानुसार त्याचं काय ठरत असतं? डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन ठरत असतं. हे 3 पॉईंट तुम्हाला कव्हर करायचे आहेत, जे तुम्हाला दोन पैकी 2 मार्क मिळून येतात. परत एक सांगतो, क्वेश्चन आहे आपला डिझाईन ऑर कन्स्ट्रक्शन ऑर डिझाईन ऑफ द टर्बाईन इज डिफरंट इन डिफरंट टाइप ऑफ पॉवर प्लांट. फर्स्ट पॉइंट आहे इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड बाय युझिंग द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॉर दिस पर्पज वी नीड्स द जनरेटर. सेकंड पॉइंट आहे टू रोटेट द जनरेटर वी नीड द टर्बाईन. And to rotate the turbine we need the energy source. हा सेकंड पॉइंट झाला. थर्ड पॉइंट आहे on basis of which type of energy source is used to produce the electric current. The design or construction of the turbine is different in different type of power plant. हे आपल्याला असा आन्सर व्यवस्थित लिहून काढायचा आहे. हे 3 पॉइंट, हे 3 मुद्दे तुमच्या आन्सर मध्ये आलेच पाहिजेत, तरच तुम्हाला कुठं 2 पैकी 2 मार्क मिळतात. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपल्याला कशाची गरज आहे? सगळ्यात महत्वाचं एनर्जी सोर्स. बघा, आपण लास्ट पॉइंट बघितला होता की या ठिकाणी कशाची गरज आहे? एनर्जी सोर्स. तर एनर्जी सोर्स जे आहेत, ते एनर्जी सोर्स कोणते असतात? कुठले सोर्स वापरायचे? आता आपल्या भारतामध्ये पूर्वीच्या काळापासून जे आपण आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये किंवा आपल्या आजोबांच्या काळामध्ये जर आपण इलेक्ट्रिक करंट जनरेट कसा होत होता ते जर विचार केला तर पूर्वी जवळजवळ लोड शेडिंगचा प्रकार खूप असायचा बघा आपल्या, आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस. तर कारण की त्यावेळेसची जी एनर्जी आहे, इलेक्ट्रिक करंट जे आहे, तो जास्तीत जास्त आजपर्यंत आपल्या भारतामध्येच आहे. कोळशाचा जास्त वापर करायचो आपण, कोल पूर्वी.
मग त्याच्यावरून त्याचे एनर्जी सोर्सचे दोन टाईप करतात. एनर्जी सोर्स आपला मेन पॉईंट आहे इथं सुरू झालेला. एनर्जी सोर्स नेमकं आपण हा शब्द तर वापरतोय, म्हणजे नेमकं एनर्जी सोर्स काय आहे. तर एनर्जी सोर्सचे दोन टाईप्स आहेत, कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल सोर्सेस आणि दुसरा आहे नॉन कन्व्हेन्शनल. नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि इथं नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. नेमकं काय असतात हे, कन्व्हेन्शनल कोणते आणि नॉन कन्व्हेन्शनल कोणते, तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन आहे पण ते आपण नंतर पाहणार आहोत. आता सध्या आपला पॉईंट आहे एनर्जी सोर्सेस. मग कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कोणते आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिक, जे पूर्वीपासून आपले आजोबा वडील यांच्या काळापासून जे वापरत आलोय ते त्याला काय म्हणायचं, कन्व्हेन्शनल. आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजेच काय आहे, जे आपलं जे जनरेशन आहे चालू जनरेशन ते काय वापरते किंवा अपकमिंग जनरेशन कोणते सोर्सेस वापरणार आहे त्याला काय म्हणायचं, नॉन कन्व्हेन्शनल. तर कन्व्हेन्शनल मध्ये आपल्याला माहिती आहे जुन्या काळामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण कोलचा जास्त वापर करायचो. कोळसा जाळायचं आणि कोळसा जाळून त्याच्यावरती पाणी गरम करायचं. पाणी गरम झालं की स्टीम तयार होते. त्या स्टीमचा जो प्रेशर आहे, एअर प्रेशर, तो टर्बाईन वरती सोडायचा. टर्बाईन रोटेट होणार, जनरेटर रोटेट होणार आणि पुढे इलेक्ट्रिक करंट जनरेट होणार. कोल. दुसरा आहे युरेनियम 235. युरेनियम 235 आणि थर्ड आहे नॅचरल गॅस. थर्ड आहे नॅचरल गॅस. हे तीन जे सोर्स आहेत त्याला आपण कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस म्हणतो. कोल, युरेनियम आणि नॅचरल गॅस. त्याच्यानंतर याचा वापर अलीकडे आपण कमी केलेला आहे. तर त्याचे रिझन्स आहेत की कोल जे आहेत, कोलचे किंवा या सर्वांचे जे रिझर्व्स आहेत, साठे आपण म्हणतो, हे सगळं अंडरग्राऊंड आपल्याला मिळतं. तर त्याचे जे रिझर्व्स आहेत ते रिझर्व्स लिमिटेड आहेत आणि लिमिटेड असल्यामुळं त्याची अवेलेबिलिटी जी आहे, त्यात अवेलेबिलिटी जी असणार आहे ती येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती लिमिटेशन्स असणार आहेत. हे तीन पॉइंट्स बघितले आपण, तीन एनर्जी सोर्सेस, कोल, युरेनियम आणि नॅचरल गॅस. दुसरं आहे लिमिटेड सोर्सेस असल्यामुळं आपण त्याचा वापर कमी केला पाहिजे. दुसरं आहे जर याला आपण बर्निंग करावं लागतं. हे सगळे जे आहेत एनर्जी सोर्सेस वॉन्ट्स टू द बर्न टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिक करंट. सो आफ्टर द बर्निंग, ड्यू टू द बर्निंग दे हॅव द प्रॉब्लेम ऑफ द पोल्युशन्स. याच्यामुळं पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे. म्हणून आजची पिढी जी आहे ते आपण कुठं वळलेलो आहोत, नॉन कन्व्हेन्शनल. नॉन कन्व्हेन्शनल मध्ये फर्स्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक. फर्स्ट आहे हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. त्याच्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक मध्ये कसा वापर करतोय आपण, वॉटर इन द डॅम, पाण्याचा वापर करतो. डॅम मध्ये जे पाणी स्टोअर करून ठेवलेलं आहे त्याला फ्लो करायचं, सोडून द्यायचं. फ्लोईंग झालं की त्या फ्लोमुळं टर्बाईन रोटेट होतं. टर्बाईन रोटेट झालं की जनरेटर रोटेट होतं आणि जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिक करंट जनरेट होतं. हायड्रो इलेक्ट्रिक. त्याच्यानंतर आहे दुसरं विंड एनर्जी. दुसरं आहे विंड एनर्जी. विंड म्हणजे ह्याच्यामध्ये एअर किंवा विंड आपण म्हणतो, वाऱ्याच्या वेगाचा वापर करायचा आणि टर्बाईन रोटेट करायचं. आपण विंड मिल बघितलेले आहेत. ज्यावेळेस आपण प्रवास करतो तर उंच टेकडीवरती एखादी विंड मिल असते. तर विंड मिल इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स द मेकॅनिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिक एनर्जी, सॉरी द कायनेटिक एनर्जी इंटू द इलेक्ट्रिक एनर्जी. तर त्याला विंड मिल असं म्हणायचं. थर्ड पॉइंट आहे जो आपल्याला पाहायचा आहे सोलार एनर्जी, जो अलीकडे याचा खूपच वापर वाढलेला आहे. सोलार एनर्जी याच्यामध्ये आपण कशाचा वापर करतो, सनलाईटचा वापर करून सोलार पॅनल्स बसवायचे. सोलार पॅनल्स बसून डायरेक्ट इलेक्ट्रिक एनर्जी काय करायची, तयार करायची. हे आहेत कन्व्हेन्शनल सोर्स आणि हे आहेत नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ द एनर्जी. हा आहे आपला पूर्वार्ध, जो धड्याचा खूप महत्वाचा आहे. आजच्या ह्या चॅप्टरमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं तर सुरुवातीला इलेक्ट्रिक करंट कसं जनरेट करायचं, त्याच्या मागचं प्रिन्सिपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण पाहिलं, जे तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्याच्यासाठी जे जनरेटर लागतं, जनरेटर रोटेट करण्यासाठी टर्बाईन. मग ते जे टर्बाईनचे जे कन्स्ट्रक्शन आहे, हे रिझन मध्ये विचारतात, कन्स्ट्रक्शन
और डिझाईन ऑफ द टर्बाइन इज डिफरंट इन डिफरंट टाईप ऑफ पॉवर प्लांट, ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर एक मेन फ्रेम पाहिली इलेक्ट्रिक करंट जनरेट करायची, आणि त्याच्यानंतर आपण पाहिले एनर्जी सोर्सेस, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. पुढचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला लेक्चर्स खरंच 10वीच्या विद्यार्थ्यांना आवडत असतील, समजत असतील, तर नक्कीच आपलं जे चॅनल आहे सुरू केलेलं त्याला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहतील. धन्यवाद.